या गद्दार सचिन अहिर करायचं काय? हे सचिन अहिर कोण रे? साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या गद्दार सचिनचं करायचं काय? फुटायचं, एखाद्या पक्षातले 4 आमदार फोडायचे, 10 खासदार फोडायचे, ते आपल्या पक्षात घ्यायचं, कायदा त्यांच्या बाजून आहे. यामुळे या महाराष्ट्रातल्या लोकांचं राजकारण्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आज आपण बघितलं तर सचिन अहिर, ज्या सचिन अहिरला निवडणुकीमध्ये 24,000 पराभव पत्करावा लागला, तरी उद्धव साहेबांनी त्यांना एक चांगला विधान परिषदेचा आमदार केला. या लोकांची भूक, या लोकांची पोट केवढी मोठी आहेत हेच आता आमच्या लक्षात येऊन झाले. म्हणून इथून पुढे फोडो, दिसला गद्दार की त्याला फोडा, ह्या पद्धतीने शिवसैनिक आता रस्त्यावर उतरायचा स्वस्त बसणार नाही. जो आमदार खासदार गद्दारी करेल याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. अशा पद्धतीचा आम्ही आज या ठिकाणी संकल्प करतो. येणाऱ्या काळात फुटणाऱ्या गद्दार आमदार गद्दार खासदारांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही. आज आंदोलन कशा प्रकारचं केलं? सचिन अहिर बघितलं, या सचिन अहिरला कुठली गोष्ट त्याची मातोश्रीने ठेवली आहे, प्रत्येक गोष्ट दिलेली आहे, तरी सुद्धा हा गद्दारी करतो. हेच आमच्या लक्षात येऊन झालं की याच्या गद्दारीचं नेमकं कारण काय, भाजपवाल्यांच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे की महाराष्ट्रातला विरोधी पक्षच नष्ट करण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे. त्यामुळे जनतेचे जे प्रश्न आहेत ते असेच प्रलंबित राहणार आहेत. हे प्रश्न सुटावे, चांगल्या पद्धतीने राजकारण चालावं, हे रस्त्यावर उतरून आम्ही जनतेला दाखवून द्यालो. दुसऱ्या बाजूला होतं आज आम्ही सचिन अहिरचा निषेध केला. त्याला कोल्हापुरी चप्पल दाखवलं. कोल्हापुरी चप्पल कसं असते ते एकदा डोक्यात पडलं की गद्दारी संपूर्ण मुळासकट नष्ट होते. आगामी काळात कोल्हापुरात आल्या त्यांना कोल्हापुरात आलं त्याला सोडणार नाही. आज त्याला आम्ही चप्पल दाखवलंय. आगामी काळात सचिन अहिरला कोल्हापुरी चप्पलानं फोडून काढणार. दुसऱ्या बाजूला उद्धव सेनेला आत्मचिंतनाची गरज आहे असा एक सूर नाही राऊतांनी ते मान्य केले. काय नाही, आत्मचिंतनाची गरज आहे. म्हणजे उद्धव साहेबांचं मन मोठं आहे, शिवसेना ही समुद्र आहे. यातनं कुणी 10 तांबे 15 तांबे घेऊन गेलं तर या उद्धव साहेबांच्या समुद्राला काय फरक पडणार नाही. आज सचिन अहिरला आम्ही निवडणुकीत पराभूत होऊन आज MLC दिली. ह्याच आत्मचिंतनाची गरज आहे की ही माणसं अशी का वागतात, त्यांची भूक थांबणार आहे का नाही. भविष्यात हे आत्मचिंतन आम्ही शिवसैनिक नक्की करणार. ओके.